सुद्धा पंढरीचा महिमा काय केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. ऋषीजवळ एकांतामध्ये सुखाचा मार्ग सांगत असताना भगवान शंकराने त्या पंढरीचं वर्णन करावं. एवढी पंढरी वास्तवतेने काय आहे, मोठी आहे. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्ह काळी तेथे पुंडलिका जवळी करती अंघोळी लागती चरणा ऐसी पंढरी मनी जे ध्याती. असं हे पंढरीचं वास्तव मोठेपण आहे. भगवान शंकर जे मार्गीचा कापडी महेश अजूनी. भगवान शंकरांनी त्या पंढरीचा महिमा वर्णन करावं. मी एकटाच करतोय असं नाही. अहो ज्ञानियांचे राजे योग्याची मावशी असे असणारे धनुबर आहे. खरं तर ते योग्याचा संप्रदाय, त्यांना वारकरी संप्रदायाची गरज नव्हती. नाथ संप्रदायामध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली. समाधीच्या आनंदामध्ये तल्लीन असलेले, पण त्यांनी सुद्धा समाधीचं सुख बाजूला टाकलं. खांद्यावर पताका घेतली आणि अंतरात ते आवड व्यक्त केली की माझी आवड काय असेल तर पंढरपुरा नेहीन गुढी. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी. तसं तर ते व्यापक तत्वाचा प्रसार करणारे धनुबर आहे. जे जे भेटे सगळीकडे परमात्मा आहे या तत्वाचा प्रचार करणारे, पण ते सुद्धा पंढरीचीच वारी का सांगतात, याचं कारण आहे वारकरी संप्रदायाची धारणा ही आहे ज्ञान निर्गुणाचं पण प्रेम मात्र सगुणाचं. सगळीकडे तो व्यापक आहे आम्हाला माहित आहे, पण तो निर्गुण रूपाने आहे. पंढरीमध्ये तो विशेष रूपाने सगुण साकार रूपाने आहे. निर्गुणामध्ये दर्शन घेता येत नाही, पाहता येत नाही, आलिंगन देता येत नाही, नैवेद्य देता येत नाही, पण विशेष रूपाने तो पंढरीमध्ये संती सांगितलेली गुण विठेवरी. संतांनी आम्हाला तो विठेवर म्हणून अंतराची आवड व्यक्त करत असताना खांद्यावर पताके घेतलेले आणि पंढरीच्या वारी करतात निघाले. आणि निघताना प्रतिज्ञा करतात तर स्वतःला काही कर्तव्य राहिलेलं नाही. ते ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवून झाले शांती आले पल्लव नवे. ज्ञान अमृताने तृप्त असणारे महात्मे धनुबर आहे. पण प्रतिज्ञा करतात मी वारी करील पण याचा आनंद मात्र जगाला दे. जगाला आनंद देण्याकरता मी काय करील, वारी करील. वारीचा आणि आनंदाचा काय आहे, समन्वय आहे. पंढरीची वारी आहे, बाजार आहे. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. हाट म्हणजे बाजार, हा बाजार. आणि आपल्याकडे बाजार आठवडी बाजार वगैरे असतात. शहरात सर्व बाजार असतो, पण ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजार असतात. आठवड्याला बाजार भरतात. मग त्या बाजाराकरता घरातली सगळी माणसं जातात का एकच जातो? एक कुटुंब प्रमुख आठवडी बाजाराला करता जातो. ठीक आहे, मग एकट्या करता जातो का कुटुंबाकरता जातो? तो बाजारात जातो तो कोणा करता जातो? कुटुंबाकरता जातो. मी विचारतो तेवढं बोलायला काय हरकत नाही बरं, मला विचारायची सवय. कारण बोललं म्हणजे एक झोप नावाचा रोग लागत नाही. थोडं लक्ष राहतं. मी काय सांगतोय, तो बाजारला जातो, तो एकट्या करता नाही, कुटुंबाकरता जातो. ठीक आहे, बाजारात कुटुंबाकरता जातो, हॉटेलात कोणाकरता जातो? म्हणजे काय होत असेल तर तो भाग वेगळा, पण बाजारात मात्र कुटुंबाकरता जातो. कुटुंबाचा विचार, 8 दिवस कुटुंब व्यवस्थित जगावं या हेतून तो काय करतो, बाजारात जातो. आता हा पंढरीचा बाजार आणि हा बाजार जगण्याकरता आहे, हा बाजार वागण्याकरता आहे. थोडासा फरक आहे. अलौकिक अशा स्वरूपाचा हा पंढरीचा बाजार आहे. पण या बाजाराला ज्यावेळेस संत निघतात त्यावेळेस एकट्या करता, स्वतः करता नाही, मग कुटुंबाकरता. आता संतांचं कुटुंब आणि आपलं कुटुंब वेगळं. मगाशी आपण पाहिलं, कारण संतांचं घर वेगळं आणि आपलं घर 10 बाय 10 त्यातच राहतं, मर्यादित आहे. पण संतांचं विश्वास घर असल्यामुळे विश्वातली सगळी माणसं आपली आहेत, हे कुटुंब आहे. यांना सुखी करण्याकरता मी काय करेल, पंढरीची वारी करेल. मी एकट्या करता नाही. त्या वारीमध्ये जो पांडुरंगाच्या दर्शनाला मिळालेला आनंद आहे, तो आनंद एकट्या पुरता मर्यादित न ठेवता तो तिन्ही लोकांना देईल अशी प्रतिज्ञा वारीला जाताना माऊली करते. अवघाती संसार
मोठा गाव आनंदे भरीन माझा मतदारसंघ असं नाही म्हटलेलं. आनंदे भरीन तेही लोक अंतःकरणाची विशालता आहे. खरं सांगा त्या काळात या समाजाने संतांना काय दिलं असेल बरं? शिवाय शापाशिवाय दुसरं काही दिलं नाही. आळंदीमध्ये पीठ मागू दिलं नाही. मिळालं कदाचित तर त्यात माती मिसळली आणि माती मिसळलेल्या पिठाच्या भाकरी खाव्या लागल्या. पण समाजाबद्दल कधी वाकडा शब्द काढला नाही. नाहीतर खरं तर आता या काळामध्ये नीती शिकवली जाते. जो आपल्याशी जसा वागतो आपण त्याच्याशी तसं वागावं. तसे ती नीती शिकवली जाते. हे जर संतांनी ठरवलं असतं तर काय वागू झालं असतं का? पण नाही. त्यांना माहीत होतं की हे अनाथ आहेत आणि ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथाला दुसरी आई नाही, एक देव माऊली. सगळे अपराध सहन केले. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला नंतर गुरुजवळ मागायची वेळ आली तर पहिल्यांदा कुणाकरता मागितला असेल तर ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकरता पहिल्यांदा मागितला. ते खळांचे व्यंकटी चांडो तया सत्कर्मे रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्यांनी त्रास दिला ते दुष्ट आहे त्यांच्याकरता ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याकरता पहिल्यांदा नाही मागितलं. मागितलं पण नंतर आणि ग्रंथोप जीवे ही ओवी ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याकरता आहे. पण पहिल्यांदा मागितलं कुणाकरता? जे दुष्ट आहे, ज्यांनी त्रास दिलाय, ज्यांनी व्यवस्थित जीवन जगू दिलं नाही, समाजाने वाळी टाकलं, तोंड पाहिचं टाळलं होतं त्यांचं. पण तरी सुद्धा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. सगळे अपराध सहन केले. याच्याकरता अंतकरण संतांचंच लागतं बरं. नाहीतर खरी मानवता कशामध्ये आहे? जगाला आनंद देण्यातच खरी मानवता आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगाला आनंद देण्यातच खरी मानवता आहे. आणि संतांनी आम्हाला मानवता शिकवली. म्हणून संतांचं अंतकरण वेगळं आणि तुमचं सामान्यांचं अंतकरण वेगळं. संतांचं विशाल अंतकरण असल्यामुळे आनंद देण्याकरताच त्यांचं जीवन आहे. मला वाटतं आम्ही आनंद नाही देऊ शकत पण दुःख मात्र दिल्याशिवाय. आनंद देण्यासारखं काही नसतंच आमच्याकडे पण दुःख दिल्याशिवाय आपल्याला एखादं दुःख झालं तर ते दुसऱ्याला नक्की व्हावं ही भावना आमची सामान्यांमध्ये नक्की असते. एकदा आमच्याकडे एक आजीमाई होते. 70-80 वर्षाचं वय झालेलं आणि वय झाल्यामुळे ते वाकडे चालत होते. खूपच निघलेलं होतं. वाकडे तिकडे चालले त्या रस्त्याने चालताना मग त्याच्याकडे पाहिले की लोक हसायचे. त्याच्याही लक्षात आलं की मी वाकडे चालते त्यामुळे मला पाहून लोक हसतात. त्याला एक पश्चाताप वाटायचा पण आता करायचं काय? प्रतिकार करू शकत नव्हते. शारीरिक शक्ती क्षीण झालेली आहे. पण तिनं विचार केला आपण शरीराने नाही प्रतिकार करता आला तर दैवी उपाय करावं आणि यांचा काय करावं? प्रतिकार करावं. म्हणून भगवान शंकराची आराधना केली. लवकर प्रसन्न होणारे आशुतोष हे ज्यांचं नाव आहे. आता भगवान शंकराची आराधना केली. आराधना केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. बोला आजीबाबाने काय संकट आहे? कशा करताय एवढी आराधना करताय, उपासना करताय? काय अडचण आहे तुम्हाला? त्याने सांगितलं बाबा एकच अडचण आहे. मी वय झाल्यामुळे वाकडे चालते कुबट निघाले आणि वाकडे चाललेलं पाहिल्यावर लोक माझ्याकडे बघून हसतात. एवढीच अडचण आहे. मग एवढीच अडचण आहे ना मग बस मी तुम्हाला सरळ करू का? त्यानं सांगितलं मला नको सरळ करू मग जोकाला कुठं कर. आता आपल्या आपण सरळ झालं तर काय बिघडलं असतं का? पण नाही. आपल्या बरोबर लोक दुःखी व्हावं हे सामान्य अंतःकरणातले विचार आहेत. संतांचे विचार याच्या विरुद्ध आहेत. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वच असे. संतांच्या आणि सामान्य जीवामध्ये हा फार मोठा फरक आहे. विशाल अंतःकरण असल्यामुळे जगावर उपकार करण्याकरता चंदनाप्रमाणे आपले देह दिले. खरं सांगा त्या तुलनेत आम्ही वारकरी म्हणून घेतो काय देऊ शकतो समाजाला? कधी कधी फिरण्यामुळे अनुभव देतो. वारकऱ्याची घडलेली घटना सांगतोय. एका गावात आम्ही गेलो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका गावात कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर एका वारकऱ्याच्या घरी झोपायला गेलो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं गच्चीवर गेलो. घरी जाऊ म्हणजे हवाशेर वरी गच्चीवर झोपायला वरी गेलो. वरी गेलो तर वरी काय करत त्यांनी असा लाईटचा एक मोठा बल्ब लावलेला होता. बलाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ते बलाचा पूर्ण प्रकाश पडू गेला नव्हता. एका बाजूला असं खपट लावून काय केला होता? अंधार केलेला होता.
मग ते बघितल्यावर सहज शंकाला विचारलं त्या घर मालकाला, काहू म्हणे बस तर मोठाची मोठा लाईट लावलेला आहे, एका बाजूला कपट लावून असा अंधार का केलाय, त्याचं कारण काय, पूर्ण प्रकाश का पडू दिला नाही? ते मालक सांगू लागले, महाराज तुम्हाला नाही कळायचं, त्याचं कारण आहे म्हणे, कारण बिल आम्ही भरतो आणि आमच्या उजेडात शेजारची मंडळी जेवण करतात, झोपतात, तिकडं उजेड जाऊ नये पण मध्ये खपट लावले. मी म्हणलं मग खपट लागलं तुम्हाला बिल किती कमी येतं? ते म्हणे नाही कमी येत, पण आपलं फुकट लोकांना का द्या? आणि तिथं प्रकाश देऊ शकत नाही आम्ही, तिथं आनंद काय देऊ शकतो? खरी मानवता असेल तर जगाला आनंद देण्यामध्ये हे संतांच्या हृदयात, कारण दुःखी त्याला पाहिल्यानंतर संत आनंद दिल्याशिवाय पुढे जात नाही. त्याचं पाणी आहे, रस्त्यामध्ये एखादा खड्डा आला तर त्याला वर टाकून बाजू देऊन पुढे जात नाही. निम्न भरली आविले पाणी खळोची नेणे, तेवी संता तो शोधी जाणे सामोरे पा. संतांचं जीवन आहे. जगाच्या दुःखाने दुःखी, जगाच्या सुखाने सुखी, एकमेव संतांचं जीवन असल्यामुळे मी वारी करील पण कशा करता, आनंदे भरीन. तिन्ही लोकाला वारीचा आणि आनंदाचा समन्वय आहे. कारण आनंदाचा कंद असा तो परमात्मा उभा आहे विटेवरी नीट. आनंदाचा कंद सुकानाचे छंदे नाव गोष्ट, तो आनंदाचा सागर आहे आणि त्याच्या भेटीमध्ये जीवालाही काय होतो, आनंदच मिळतो. कारण जन्माला आल्याचं खरं सार्थक केव्हा असेल, त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलीय. म्हणून ज्या योगी असणाऱ्या तलोपर्याने समाधीचा आनंद बाजूला सोडला आणि पंढरीची वारी स्वीकारली. भगवान शंकर ज्या वारीचं वर्णन करतात, पंढरीचं वर्णन करतात, संत नामदेवराय तुकोबराच्या पूर्वकाळी नामदेवरायांनी पंढरीचं वर्णन केलेले. तुम्हाला सुखच पाहिजे असेल, सुखाला जी करीसी तळवळ करी तू पंढरीची जाय. असे प्रत्येक संतांनी पंढरीचा महिमा सांगितला. जर पंढरीचा महिमा सगळेजण सांगतात तर असं पंढरीमध्ये काय विशेष आहे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पंढरीचे
करत असताना वर्णन करतात, पंढरीचे भूत मोठे. पांडुरंगाला भूताची उपमा दिली बरं. भूतासारखा नाही, भूत साक्षात म्हटलेले आहे. रूपक अलंकार काय? रूपक अलंकार केव्हा तयार होतो? उपमान आणि उपमे त्याच्यामध्ये अभेद पासून वर्णन केलं जातं, त्यावेळेस रूपक अलंकार तयार होतो. पांडुरंगाला भूताचं रूप केलेलं आहे. कारण रूपक करत असताना एखाद्या गुणाचं साम्य पाहून काय केलं जातं, त्याची उपमा दिली जाते. व्यवहारामध्ये आपण एखाद्या गुणाचं साम्य दिसलं की तेव्हा त्याची काय केली जाते? उपमा दिली जाते. एखादा गुण जरी दिसला तरी उपमा दिली जाते. एक नववधू सासरहून दिवाळी सणाकरता पहिल्यांदा माहेराला आले. माहेराला आल्यानंतर तिच्या मैत्रिणी वगैरे गोळा झालेले आणि मग त्याला सासरची परिस्थिती विचारू लागले. तुझ्या सासरची मंडळी कशी आहे? मग कुणी विचारतं सासू कसे, एकीने विचारलं तुझी ननंद कशी आहे? ननंद कसे म्हटल्यावर त्यानं सांगितलं माझी ननंद लवंगी मिरची. लवंगी मिरची झाडाला लागते, हिची ननंद झाडाला लागलेली का? नाही, पण तिनं कुठलं साम्य पाहिलं ते उपमा देण्याकरता. जशी लवंगी मिरची तिखट आहे तसं हिची ननंदीचा स्वभाव कसा आहे? तिखट आहे. एखाद्या गुणाचं साम्य पाहिलं की त्याची काय दिली जाते? उपमा दिली जाते. व्यवहारामध्ये अशा उपमा अनेक प्रकारे आपल्याला पाहता येते. त्याच्यात वेळ आपल्याला घालवायचा नाही. मला हे सांगायचं आहे की पांडुरंगाला भूताची उपमा देऊन रूपक केली जाते. एक जर मला कळावं साक्षात तो देव आहे, त्याला भूत कसं काय म्हणतात? महाराज म्हणले आहे म्हणून म्हणतो. भूत शब्दाचा जर व्याकरणाचा अर्थ केला तर त्यामध्ये भू धातू आहे. भू भवती होणे किंवा असणे. भू शब्दाचा अर्थ काय? होणे किंवा असणे. त्याला कबूल आईचा त प्रत्यय लागला. भूत त प्रत्यय लागल्यामुळे असलेला किंवा झालेला असा अर्थ होतो. मग तसा विचार केला तरी सगळे भूतच आहेत. मग काही झालेले आहेत, काही असलेला. तो मूळचा असलेला आहे, आम्ही झालेले आहोत. म्हणून तर मौलीनं सगळ्याला भूत म्हटलेलं आहे. जे जे भेटी भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण मागा. आता भूत भेटल्यावर देव म्हणायचं, माणूस भेटल्यावर काय म्हणायचं? भूत शब्दाचा अर्थ काय? सगळ्याला जे जे प्राणी मात्र भेटेल त्यांना काय म्हणायचं? देव म्हणायचं. म्हणजे सगळ्याला भूत म्हणून तर मौलीनं म्हटलेले. सगळे भूतच आहेत, पण त्याच्यात आमच्यात हा फरक आहे की तो मूळचा असलेला आहे आणि आम्ही झालेलो आहोत. नाहीतर तो भूतच आहे म्हणून त्याला उपमा दिलेली. पण इथं व्याकरण अर्थ घ्यायचं नाही आपल्याला. त्याचा रूपक अलंकार केला असल्यामुळे पांडुरंगाचं जर तुम्ही भूत म्हणून वर्णन करताय तर त्याच्यामध्ये आणि भूतामध्ये तुम्हाला काय साम्य दिसलं? साम्य तर दाखवावं लागेल ना त्याला भूत म्हणायचं. भूताच्या मध्ये देवामध्ये काय साम्य दाखवता येईल? उपमा देण्याकरता साम्य असल्याचे उपमा देता येत. मग दोघांमध्ये काय साम्य आहे? पहिलं साम्य आपल्याला हे दाखवता येईल की भूताचा रंग कसा आहे. भूतकरवाला तुम्ही भूत बघितलं का? नाही बघितलं. तुम्ही बघितलं का? नाही. तुम्ही काय करायपैकी नाही बघितलं. पण भूताच्या बद्दल कसल्या रंगाची कल्पना आहे लोकांच्या मनामध्ये? काळ्या रंगाची. कारण अलीकडे भूताची सोंग अंधांना सुद्धा काय करतात? तोंडाला काळं लावून देतात. एखाद्या तोंडाला काळा लावलं तर सरळ माणूस म्हणतो काय भूतासारखा दिसतो ना. म्हणजे भूताबद्दल लोकांच्या मनात असणारी कल्पना कसली आहे? त्याच्या रंगाबद्दल काळ्या रंगाची आहे. आता पांडुरंगाचा रंग कसा आहे? डायरेक्ट काळा म्हणता येत नाही म्हणून सावळा म्हटलेला आहे. नाहीतर तो कसा आहे? काळाच आहे. आता तो एवढा मोठा ब्रह्मांड नायक आहे, त्याला कसं काळा म्हणावं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? सावळा म्हटलेलं आहे. नाहीतर तो कसा आहे? मौलीने एका रंगात म्हटलेलं आहे.
साक्षात आपण पाहिलाय का नाही, पण वर्णन करणाऱ्या देवाचं रंग कसं सांगितलेलं आहे, काळ्या रंगात. काळ्या माणसाला नाराज व्हायचं कारण नाही, देवच आमचा काळ आहे. ठीक आहे. पहिलं साम्य आपलं हे दाखवलं. दुसरं साम्य हे दाखवता येईल, भूताच्या अस्तित्वाबद्दल समाजामध्ये दोन मत आहेत. काही भूत आहे म्हणतात आणि काही नाही म्हणतात. काय म्हणतात, भूत वगैरे काही नाही, नुसती कल्पना आहे. आणि काही मात्र मानतात. देवाच्या अस्तित्वाबद्दलही समाजामध्ये दोन मत आहेत. सगळे देव मानतात का, काही देव आहे म्हणतात तर काही नाही म्हणतात. जसं देव आहे म्हणणाराच्या प्रचार करणाऱ्या संस्था आहेत, तसं देव नाही म्हणणाराच्या सुद्धा काय आहेत, संस्था आहेत प्रचार करणाऱ्या. मला वाटतं देव आहे म्हणणाऱ्यापेक्षा नाही म्हणणाऱ्याची संख्या जास्त येईल. पण एक लक्षात ठेवा, नाही म्हणण्यापेक्षा थोडस प्रयत्न करा आणि पाहण्याचा विचार करा. कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय ना, आपण देवाच्या दारातच आलोय. कारण देवाचे अनेक दरवाजे सांगितले, त्यापैकी मनुष्य देह हा एक काय आहे, दरवाजा आहे. या देहाने देवाकडे जाता येतं. म्हणून हा देह मनुष्य देवापर्यंत पोहोचण्याचा एक दरवाजा आहे. येणे की शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरगारे चिरापडे. म्हणून मनुष्य देहात आलाय ना, देव पाहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण योग्यता फक्त मिळवायची. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. आपण भारताचे नागरिक म्हणून पंतप्रधान होण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण त्या जगाला लागणारी योग्यता सगळ्याकडे का, ती योग्यता काय करायला लागते, मिळवावी लागते. तसं देव पाहण्याचा अधिकार सकळाची येथे आहे अधिकार, पण योग्यता मात्र मिळवावी लागते. मग त्याच्याकरता संप्रदायाने नियम घालून दिले, हे खाऊ नका, ते पाहू नका, ते पिऊ नका, नको ते खात असाल, नको ते पाहत असाल, नको ते पित असाल तर बुद्धीमध्ये भ्रष्टपणा निर्माण होईल. ती बुद्धी देव पाहण्याच्या लायक राहणार नाही. म्हणून जे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. हे महत्वाचा संदेश. सगळ्याच्या त्याला काही कामं नव्हते म्हणून लिहून ठेवलं नाही. हे अत्यंत गरजेचं आहे. बुद्धी सात्विक आणि सूक्ष्म बनवावी लागते, तेव्हा कुठेतरी देव पाण्याचे ते लायक होते. पण त्याच्याकरता आहार सात्विक घ्यावा लागतो. म्हणून मी का सांगितलं, देवाच्या अस्तित्वाबद्दलही समाजामध्ये काय आहे
दोन आहेत. काही म्हणतात देव आहेत, काही म्हणतात अहो देव वगैरे काही नाही, उगाच काही लोकांनी आपली पोटं भरण्याकरता पसरवलेली अंधश्रद्धा आहे. म्हणजे काही मानतात तर काही मानत नाही. भूताच्या अस्तित्वाबद्दल अशी दोन मतं आहेत. काही आहे म्हणतात आणि काही नाही म्हणतात. आता ज्याला शास्त्र मान्य, गीता मान्य, त्याला भूत योनी मान्य करावी लागेल. गीतेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. प्रेतान भूतगणान चान्ने ते जंतू तामसो जनहा. म्हणजे देवाने त्या योनीचं वर्णन केलं असल्यामुळं आपल्याला वारकऱ्याला ते मान्यच करावं लागेल. ठीक आहे. तिसरं कारण आपल्याला सांगता येईल, तिसरं साम्य दाखवता येईल. भूताचा असा एक ठराविक आकार नाही. वाटेल त्या वेळेला वाटेल ते रूप काय करतं ते धारण करू शकतो. ठराविक त्याचा आकार नाही. त्याला वाटेल त्या वेळेला वाटेल त्या रूपामध्ये ते प्रवेश करू शकतो. एक मित्र आम्हाला भेटला आणि तो सांगत होता, जुन्या काळात बरेच दिवसाची गोष्ट आहे, खेड्यामध्ये, आणि रात्री अमावस्याची रात्र, दुपारी काय झालं, पंक्तीला जेवण झालं आणि जेवण पंक्तीला झाल्यामुळे आग्रहाने 2 चपात्या खाण्यात त्यावेळी 4 खाल्ल्या आणि जेवण जास्त झालं. रात्री झोपल्यावर पोटामध्ये गडबड झाली. अमावस्याची रात्र होती. रात्री 12 वाजता मला बाहेर जावं लागलं. बाहेर गावाच्या बाहेर गेल्यानंतर मोठे एक वडाचं झाड होतं. रात्री अमावस्याची रात्र 12 वाजता, आणि त्या मोठ्या झाडावर, झाडाच्या शेंड्यात एक माणूस बसला होता मला, आणि त्याचं पाय कुठं टेकलं होतं, खाली जमिनीला टेकलं होतं. ते पाड असं स्वरूप पाहिलं, मी घाबरलो. घाबरल्यावर सरळ मग देवाचं चिंतन केलं, राम 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 राम. अशा वेळेला देव आठवतो बरं, अशा प्रसंगाला नक्की आठवतो. आम्हाला सुद्धा कधी कधी अशी वेळ येतो, अमावस्याची रात्र असावी, स्मशानातून रस्ता असावा आणि काहीतरी चमकल्यासारखं वाटावं. नेमकं लगेच राम 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 चालू होतं. पण कुठपर्यंत, तेवढे हात संपेपर्यंत. स्मशानभूमी संपली की मग राम राम नाही, मग मेरे अंगणे मी. मग काय काम आहे. मला सांगायचं काय, अशा वेळेला नक्की देवाची आठवण येते. देवाची आठवण केली, तो मित्र सांगत होता. आणि तेवढ्या 2 मिनिटांनी पुन्हा डोळे झाकले, डोळे करून पाहिले ते घोड होतं, घोड होतं. पुन्हा 2 मिनिटांनी पाहिलं ते पुत्र झाला आणि निघून गेले. म्हणजे एका 5 मिनिटांमध्ये त्याने किती रूप धारण केले, 3 रूप धारण केली. म्हणजे ठराविक आता त्याचा आकार नाही. वाटेल त्या वेळेला ते वाटेल ते काय करतात, रूप धारण करू शकतं. मला वाटतं पांडुरंगाचाही तसा स्वभाव आहे. तो वाटेलच्या वेळेला वाटेलच्या भक्ता करता वाटेलचे रूप काय करतो, धारण करतो. माऊली म्हणतात मी एकाच नाही, अनंत रूपात त्याला पाहिलं. अनंत रूपे अनंत वेशे देखील येण्यास त्याची बाप रुक्मा देव रुखुन बांधली. अनंत रूपाने कधी वराह, कधी मत्स्य, कधी कश्यप, कधी राम, कधी कृष्ण, तर कधी नरसिंह. म्हणजे वाटेच्या वेळेला अनेक रूपामध्ये तो प्रगट होऊ शकतो. त्याच्याकडे जशी भूताकडे शक्ती आहे तसं देवाकडे सुद्धा मायावी शक्तीने संपन्न असल्यामुळं त्याचाही ठराविक आकार नाही. तिसरं, चौथं एक साम्य सांगतो आणि थोडं पूर्वार्ध घेतो. चौथं साम्य आपल्याला हे सांगता येईल की भूत हे ठराविकालाच आपलं स्वरूप दाखवतं, सगळ्याला दिसत नाही. असा एक त्या पंचमशास्त्राचा नियम आहे. माणसं 3 गणाची आहेत. 3 गण कोणते कोणते, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. त्यापैकी जे देवगण आणि मनुष्यगण ज्याचा आहे त्याला भूत प्रत्यक्ष दिसत नाही. कुणाला दिसतं, ज्याचा गण राक्षस आहे, राक्षस गणी. राक्षस गुणी नाही बरं, राक्षस गणी म्हणायचं, नाही तर राक्षस गुणी म्हणतात. राक्षस गणी आहे त्यांना काय होतं, भूत साक्ष दिसतं. काही वेळेला दोघांना पाहिलं तर एक म्हणतो ते काय रे, दुसरा म्हणतो कुठे रे कुठे रे. म्हणजे ते त्याचा आकार दिसण्याकरता कुठल्या गुणाने संपन्न असावं लागतं, राक्षस या गणाने संपन्न असला त्याला ते दिसतं. हा बाबा तरी सगळ्याला दिसत नाही, ठराविकाला आपलं रूप दाखवतो. कारण तोही सगळ्याला आपलं रूप दाखवत नाही. कुणाला दाखवतो, जो या जगाला पाहत नाही त्याला खरं पांडुरंगाचं रूप दिसतं. जो ज्याला जग दिसतंय त्याला देव दिसत नाही, ज्याला देव दिसतो त्याला जग दिसत वाटतं. अभंगामध्ये म्हटलंय, म्हटलं तरी चालेल, गांधळ्यात अवघड वाटेल. देखे तो या जना
तो कुणाला आपलं रूप दाखवतो, तो जगाला पाहत नाही. जग रूपाने दिसत नाही, त्याला देव दिसतो. कारण ज्याच्या दिसण्यामध्ये जग हरपलं जातं आणि ज्याच्या हरपण्यामध्ये जग दिसलं जातं. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी बघ ग्रासू प्रगटाला करी चांगदेव बसू. ठीक आहे, मी काय सांगतोय की जसं भूत ठराविकाला दिसतं तसा हा देव सुद्धा सगळ्याला दिसत नाही. नाहम प्रकाश सर्वस्व योग माया समावृत. योग मायाने आवृत असल्यामुळे सर्वांना तो प्रकाशित होत नाही. ठराविकाला तो आपलं रूप दाखवतो. हे भूतामध्ये आणि पांडुरंगामध्ये काय आहे, साम्य आहे. असे अनेक साम्यातलं दाखवत येतील, पण वेळेमुळे थोडं थांबवलं गेलं. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुकोबारा यांना भूताची उपमा का दिली, तर असं अनेक त्याच्यामध्ये साम्य आहे भूतामध्ये आणि देवामध्ये. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पंढरीचे भूत मोठे. पंढरीचेच का म्हटलं, पंढरी हे त्याची राजधानी. तसा तो जगाचा मालक आहे. सरकार पूर्ण भारताचं असतं, पण दिल्लीचं सरकार म्हटलं जातं. आणि एकदा दिल्लीचं असतं का, नाही, पूर्ण भारताचं असतं, पण दिल्लीचं म्हटलं जातं का, दिल्ली हे त्याची राजधानी आहे. तसं जगाचा तो मालक आहे, पण पंढरी हे काय आहे, त्याची राजधानी आहे. पंढरपूर वाचनी का महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम. सार्वभौम असे असतात ते राजधानी आहे. म्हणून पंढरीचे म्हटले. त्याला भूत का म्हटलं याचा आपण पाहिलं, मोठे का म्हटले याचा आपण थोडा विचार करू. पण पूर्वावर चाल घ्यायची. ठीक आहे, तात्पर्य नियमाप्रमाणे 2 मिनिटात कोण असे मोठे चाल होईल. चाल झाल्यानंतर एक प्रेमाची विनंती. आपण सगळी मोठी सूज्ञ मंडळी आहात, मोठी मंडळी आहात, अधिकाराने वयाने. मी आग्रहाने सांगू शकत नाही, पण प्रेमाने मात्र सांगू शकतो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कधी चाळी बोला. वेळेत संपण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तत्पूर्वी 2 मिनिटं चाल होईल. 2 मिनिटं सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. प्रेमाची विनंती बरं, भजनाची नाही. जरी आतापर्यंत एखाद्याला झोप लागली असते तरी भजनापुरतं जागा. भजन झाल्यावर पुन्हा झोपलं तरी चालेल, पण भजनात कोणी आळस करायचा नाही. प्रेमाची विनंती. 2 मिनिटं चाल होईल. 2 मिनिटं विठोबा रुक्माई नामाचा भजन टाळी वाजवून करायचं आहे. उरलेल्या 5-10 मिनिटात काही वेळेमध्ये पुढचा भावार्थ सांगून बोला. पंढरीचे भूत मोठे, 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 माझ्या केल्या
नाचू कीर्तन होते नाचू पेंदूच्या रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी एक सात्विक आनंद याच्यामध्ये आणि कीर्तनामध्ये हा मोठा फायदा तिथं गाता येतं आणि नाचायचे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे
आवडीने आनंदाने या ब्रह्मानंदामध्ये साधनातच हा आनंद आहे. संप्रदायाचं ते वैशिष्ट्य आहे. या साधनाचं ध्येय तर आनंद स्वरूप आहे, पण साधनात सुद्धा आनंद आहे. योगाची साधना करताना साधनात आनंद नाही, समाधीमध्ये आनंद असेल. साधनामध्ये योगाची आवाका जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा शिवाटा. हे साधन आनंदयुक्त आहे. गाता येतं, नाचता येतं. वैष्णवाच्या संगतीमध्ये संताचे संगती मनोमार्ग गती आता आवा श्रीपती येणे पंथे ननुपरायणे ही संप्रदायाची पायाभरणी केली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला ते कळस भजन करा सावकाश. हा आनंद लुटण्याकरता भागवत धर्म मंदिर उभा केलं. फक्त या काळातही त्याची अत्यंत गरज आहे. त्या काळापूर्वी मर्यादित नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची गरज नसावी अशीही घटना निर्माण करून ठेवलेली. आजच्या काळात तर अत्यंत गरज आहे. फक्त आज विज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे, मान्य करावंच लागेल. पण त्याबरोबर अध्यात्माचा ऱ्हास होता कामा नये. विज्ञान आणि अध्यात्म विज्ञानाचं अधिष्ठान अध्यात्मामध्ये आहे, त्यामुळे अध्यात्म विसरता येणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, आज विज्ञानाची प्रगती दिसते आहे, पण अध्यात्म दृष्टीने ऱ्हास होत चाललेला आहे. हे नेहमी सांगत असतो की या काळामध्ये रस्त्याची रुंदी वाढली, पण अंतःकरणाची रुंदी मात्र कमी होत चाललेली आहे. इमारतीची उंची वाढली, पण माणुसकीची उंची मात्र